Hello students, welcome back to my channel. Today I am going to discuss day 23rd of the standard 9th. The subject is maths. Subunit of the day 23rd is algebraic identities. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20 गणित विषयाचा दिवस 23वा बघणार आहोत. तर हा व्हिडिओ मी सेमी इंग्लिश मीडियममध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे. मी दोघं मराठी मीडियमसुद्धा यामध्ये एक्सप्लेन करेल आणि सेमी इंग्लिशचे सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर द सब युनिट ऑफ द डे 23rd इज अल्जेब्रिक आयडेंटिटीज. लर्निंग आउटकम इज एक्सपांड अँड फॅक्टराइज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स यूजिंग आयडेंटिटीज. तर आपण दिवस 23व्यामध्ये अल्जेब्रिक आयडेंटिटीज शिकणार आहोत आणि याचं लर्निंग आउटकम म्हणजे यामध्ये तुम्ही काय आउटकम काढणार आहे तर एक्सपांड अँड फॅक्टराइज आयडेंटिटीज. तर लेट्स रिकॉल म्हणजे तुम्ही 9वीत आहे तर तुम्हाला हा 8वीचा अभ्यासक्रम आहे. तर लेट्स रिकॉल म्हणजे जरा आठवूया की तुम्ही 8वीमध्ये काय शिकलात. तर ती एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब म्हणजे इथं एक आयडेंटिटी दिलेली आहे इन ब्रॅकेट ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब. तर याचं एक्सपान्शन कसे होते ते आपण बघूया. तर ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याकडे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. मग क्यूब आहे म्हणजे ए प्लस बी आपण किती वेळा लिहू शकतो 3 वेळा. मग आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर मग आपण काय करणार, ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड ब्रॅकेटमध्ये. तर ए प्लस बी जसेच्या तसे खाली आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय होईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं तुम्हाला सेकंड पायरीमध्ये मिळेल. त्यानंतर आपल्याला 2 ब्रॅकेट्स मिळालेले आहे ए प्लस बी आणि ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर सिम्पल मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. मग ए इंटू ए स्क्वेअर दॅट इज ए क्यूब प्लस ए इंटू ट्वाईस ए बी दॅट इज ट्वाईस ए स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी प्लस ट्वाईस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. इथे मल्टिप्लिकेशन आहे ते एक्सप्लेन करण्याची गरज नाही कारण आता तुम्ही 9thमध्ये आहात. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ज्यांचे इंडेक्स सेम आहे ते आपण जवळ आणू आणि त्यांची समेशन करूया. तर ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हे तुमचं फायनल आन्सर होईल. म्हणजेच काय, एक्सपान्शन ऑफ दी ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला दिलेला आहे पी प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. तर ते एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या आणि समजत नसेल तर मग कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर आहे फोर्थ एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. जसं आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब सोडवलं आहे तसंच एकदम सेम आहे, फक्त मायनस प्लसच्या जागी मायनस आहे. तर तुम्हाला सुद्धा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन बघितलेलं आहे. मग ते ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर होईल. मग त्यानंतर तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल ए क्यूब मायनस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ दी ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब. आणि खाली एक्झाम्पलसुद्धा दिलं आहे पी मायनस 2 होल ब्रॅकेट क्यूब. सो फायनल आन्सर पी क्यूब मायनस 6 पी स्क्वेअर प्लस 12p minus 8. And after that fifth factors of a cube plus b cube. So a cube plus b cube factors दिलेले आहेत a प्लस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. याची तुम्हाला डायरेक्टली आन्सर दिलेले आहे. तर हे तुम्हाला समजत नसेल की हे कसे आले तर तुम्ही एक काम करू शकता, जे इक्वल साईनच्या राईट हँडला आहे त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर या दोघं ब्रॅकेट्सचा मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला काय मिळेल ए क्यूब प्लस बी क्यूब. नंतर एक्झाम्पलसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब. तर 27 हा कोणाचा क्यूब आहे 3चा. मग 27 वाय क्यूब आपण कसं लिहू शकता 3y होल ब्रॅकेट क्यूब.
तर मग फॅक्टर्स ऑफ दी ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक्स वायच्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळालं, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3y अँड इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 9y स्क्वेअर. देन आफ्टर दॅट पॉईंट 6 फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. तर आपण आधी फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब बघितले, त्याचप्रमाणे हा फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. तर आपल्याला माहिती आहे, मी काय सांगितलं की हे जे राईट हँड साईडला जे 2 ब्रॅकेट आहे त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ए क्यूब मायनस बी क्यूब आपल्याला मिळेल. जर तुम्हाला समजत नसेल की हे कसं आलं तर त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व करू शकता. तर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब हे तुम्ही लर्न करून घ्यायचे. ए मायनस बी अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. Example is also provide x cube minus 8y cube. So the 8 is the cube of 2. So 8y cube is written as 2y whole bracket cube. So the answer is x minus 2y and into second bracket x square plus 2xy plus 4y square. This is the answer of the factors of x cube minus 8y cube. तो अशा प्रकारे आपण रिकॉल करून घेतलेलं आहे. 8मध्ये तुम्ही काय काय शिकले, तर या टॉपिकवर तुम्हाला एक एक्सरसाइज पण दिलेली आहे. तर त्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. एक्सपांड करायच्या 2 एक्झाम्पल्स आहेत आणि फॅक्टराइज करायचे 2 एक्झाम्पल्स आहेत. तर चला तर मग आपण आता एक्सरसाइजकडे वळूया. त्यातील आपण आता प्रश्न पहिल्यापासून स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता एक्सरसाइजमधलं फर्स्ट एक्झाम्पल, एक्सपांड इन ब्रॅकेट 2m मायनस 5 होल ब्रॅकेट क्यूब. तर वी नो a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. तर हे आपण लेट्स रिकॉलमधला जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो यूज केलेला, डिरेक्टली तसाचा तसा लिहिला आणि त्यामध्ये आता आपण ए बीच्या व्हॅल्यू पुटअप करूया. तर फॉर्म्युला आपल्या इकडे इन द फॉर्म ऑफ ए अँड बी व्हेरिएबल आहे आणि आपल्याकडे एची व्हॅल्यू आहे 2m आणि बीची व्हॅल्यू आहे 5. तर आपण ए बीची व्हॅल्यू एक्सपॅन्शन फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळेल 2m मायनस 5 होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2m ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ट्वाइस m ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू ट्वाइस m into 5 bracket square minus 5 bracket cube is equal to 8m cube minus 60m square plus 150m minus 125. So this is only 3 steps and we have to know the expansion formula of a minus b bracket cube and we have to only put the values of a and b in the in our example. There is 2m is our a and 5 is our b. So we have just put up the value of a and b and solve the problem. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सॉल्व करायला आपण डायरेक्ट एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये ए बीच्या व्हॅल्यू पुटअप केल्या आणि नंतर सॉल्व केले. पण हे सॉल्व करण्यासाठी आपण मेथड सेकंडसुद्धा वापरू शकतात. ते आपण मेथड फर्स्ट यूज केली. मेथड सेकंड कशी यूज करतात ते मी याच एक्सरसाइजमधल्या सेकंड एक्झाम्पलला सॉल्व केलेला आहे मेथड सेकंडप्रमाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, दोघंही सेम आहे. फक्त आपण यामध्ये डायरेक्ट रेडी जो एक्सपॅन्शन फॉर्म्युला होता त्यात फक्त व्हॅल्यूज पुटअप केले आणि आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत की तो फॉर्म्युला कसा क्रिएट झाला आणि त्या फॉर्म्युला क्रिएट करता करता आपण कसं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो ते आपण एक्सरसाइजमधील क्वेश्चन 2मध्ये शिकणार आहोत. तर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही ते विचारू शकता. तर हा तुमचा दुसरा प्रश्न एक्सरसाइजमधला 7x प्लस 8y होल ब्रॅकेट क्यूब हे तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. तर हे लिहून घेतले आपण. त्यानंतर आपण 7x प्लस 8y क्यूब कसं लिहू शकतो, 7x प्लस 8y अँड इन सेकंड ब्रॅकेट 7x प्लस 8y ब्रॅकेट स्क्वेअर. कारण आपल्याकडे 3 आहे आणि आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सिंगल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये त्याचं स्क्वेअर लिहायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. तर तुम्हाला माहिती ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा लिहितात, तर आपण इथे लिहूया फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 7x प्लस बी 8y स्क्वेअर. तर याचा तुम्हाला असं लिहावं लागेल 7x चा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला माहिती ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो,
ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर आपल्याला सर ए स्क्वेअर काय आहे 7x म्हणजेच 7x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाईस इंटू 7x इंटू 8y प्लस 8y ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपण 7x प्लस 8y फर्स्ट ब्रॅकेटमध्ये तसंच्या तसे लिहून घेणार. नंतर हा सेकंड ब्रॅकेट सॉल्व करणार. तर 7x स्क्वेअर किती होईल 49x स्क्वेअर प्लस यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल 7 इंटू 8 56 56 इंटू 2 112 xy प्लस 64y स्क्वेअर. After this, here is the multiplication. So you have to do multiply. So 7x into this whole bracket square plus here is the plus sign, so you have to plus 8y into 49x square plus 112xy plus 64y square. So after this you have to do 7x into this whole bracket plus 8y into this whole bracket. 7x into 49x square काय होईल 343x square plus 7x into 112xy is equal to 784x square y plus 7x into 64y square, that is 448 x into y square, that is xy square plus 8y into 49x square म्हणजे आपण इथं प्लस लिहूया आणि 8y into 49x square, that is 392x square y plus 8y into 112xy, that is 896x y square plus 8y into 64y square, that is 512y cube. So sorry, here 7x into 49x square is 343x cube. Here this is my mistake, sorry, we have to correct this. Here is the x cube, not x square. So आता आपण हे जे इंडेक्स ज्यांचे सेम आहे ते आपण जवळ आणूया किंवा नाही आणले तरी चालेल. तर तुम्ही इन शॉर्ट मध्ये जे इंडेक्स जवळ आहे त्यांची समेशन करून घेणार आणि फायनल आन्सर लिहिणार. सो यू कॅन सी दिस 343 वी हॅव टू राईट as it is, then 784x square y and 392x square y gets summation. These are same term and we highlighted it. So 784 plus 392, that is 1176x square y. After that 448xy square plus 896xy square, that is 1344 xy square, and this 512y cube as it is, and this is the your answer, that is 7x plus 8y cube whole bracket cube, and the answer is this. After this, question number 3 in the exercise, factorize 125p cube प्लस क्यू क्यूब. म्हणजेच आपल्याला 125p क्यूब प्लस क्यू क्यूबचे फॅक्टराईज म्हणजेच त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर फॅक्टराईज 125p क्यूब प्लस क्यू क्यूब. तर यामध्ये आपल्याला फॅक्टराईजचं फॉर्म्युला यूज करायचा आहे जो मी दिलेला आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. सो आपल्याकडे 125p क्यूब आहे. तर तुम्हाला माहिती आहे 125 कोणाचा क्यूब आहे 5चा. म्हणजेच जर आपण 5 3 वेळा लिहिले तर आपल्याला आन्सर काय मिळेल 125. म्हणजे 5 इंटू 5 25 अँड 25 इंटू 5 दॅट इज 125. सो वी हॅव राईट दॅट ए क्यूब प्लस बी क्यूब दॅट इज 5p ब्रॅकेट क्यूब प्लस क्यू क्यूब. And the formula is a plus b into a square minus ab plus b square.
यू हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यूज ऑफ ए बी, म्हणजेच तुम्हाला फक्त ए बीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपली जे ए आहे 5p आणि बी आहे q ते व्हॅल्यू पुटअप करायचे आहे आणि सॉल्व करायचे. तर फायनल आन्सर येईल in first bracket 5p plus q into in second bracket 25p square minus 5pq plus q square. अशा प्रकारे तुम्ही एक्सरसाइजमधला थर्ड क्वेश्चनसुद्धा सॉल्व केलेला आहे. आणि आता लास्ट क्वेश्चन फॅक्टराईज करूया. तर मी एक्सरसाइजमधलं तिसरं क्वेश्चन डिरेक्टली सॉल्व करून तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. आपण यात स्टेप वाईज बघूया. तर फॅक्टराईज x³ मायनस 64y³. तर वी नो a³ मायनस b³ फॅक्टराईज कसं केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. a मायनस बी सेकंड ब्रॅकेट a² प्लस ab प्लस b². सो वी हॅव म्हणजे आपल्याकडे काय x³ मायनस 60y³. सो आपण याला कसं लिहू शकतो. वी कॅन राईट ॲज 64y³ ॲज 8y³. सो x³ मायनस 8y होल ब्रॅकेट क्यूब विल बी सॉल्व ॲज in first bracket x minus 8y, in second bracket x square plus x into 8y plus 8y bracket square. So x minus 8y as it is x square, that is x square, x into 8y 8xy 8y bracket square, that is 64y square. हे आपण कुठून दिलं, हे आपण या फॉर्म्युल्यानुसार लिहिलं आहे. ए बीच्या व्हॅल्यू आपण पुटअप केला. तर फायनल आन्सर आपल्याला हे मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण डे 23चा एक्झरसाइज सॉल्व केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसेच इतर वर्ग मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, अपडेट्स इझिली अवेलेबल होतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. बेस्ट लक.